प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अतिशय पावन पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्वननी जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत गोड साधा सोपा सरळ 4 चरणाचा संतपर प्रकरणातील निवडलेला अभंग विठाला विठाला संतांचे अभंग हे अत्यंत सुंदर आहे. अभंगामध्ये जशी जशी खोल बुडी घेत जावी तसं तसं त्या ठिकाणी सुंदर सुंदर मोती हाताला लागावेत इतके सुंदर जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सगळ्या संतांचे अभंग आहे. पण त्या अभंगाचा अर्थ, अभंगाचा भावार्थ, अभंगाचं त्या ठिकाणी असणारं तात्पर्य कधीतरी आपल्या लक्षात यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? अभंग साधा सोपा सरळ म्हणलं, कुठलाच अभंग साधा सोपा सरळ नाही. पहा, अभंग अवघड जर म्हणलं तर तुमचं अभंगाकडे लक्ष राहणार नाही. म्हणून मला सोपं म्हणावं लागलं, कारण सोपं म्हणलं की तुम्ही पटकन लक्ष देता. बरोबर आहे का नाही? आणि अभंग हा मराठी भाषेमध्ये नीट लक्ष देऊन ऐकलं तर सगळ्यांना त्याचा अर्थ लक्षात येईल, इतका गोड अभंग आहे. पण आमचा अभंगाकडे लक्षच राहत नाही. बरोबर आहे का नाही? झोपला का काय? आम्ही कीर्तनाला येतो, पण आम्ही कीर्तनाला आल्याच्या नंतर अभंग पाहत नाही, अभंग ऐकत नाही. आम्ही काय बघतो? काय बघतो? कोण कोण कीर्तनाला आले आणि कोण कोण आलं नाही. बरं, आले तर आले, काही काही जणी कोण कोण आलंय ते बघतात आणि काही काही जणी कशी साडी घातली तिने ती बघतात. बऱ्याच जणी तर साड्याच पाहायला येतात. पण अभंगाच्या अर्थाकडे कधीतरी आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि अभंगाच्या अर्थाकडे लक्ष गेल्याच्या नंतर जीवनामध्ये होणारे आपले अनर्थ टळल्याशिवाय राहणार नाहीत. पण अभंगाच्या अर्थाकडे लक्ष जायला पाहिजे. बरं, नाही अभंगाच्या अर्थाकडे लक्ष गेलं, पण कीर्तनकाराने अभंग कोणत्या संतांचं घेतलाय एवढं तरी आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? रात्रीचा अभंग कोणत्या संतांचा होता? जाऊ का घरी मग? आता मला दिसतं बरं का, अंधारात बसलेल्या लांब बसलेल्या सगळ्या दिसतात. कोणत्या संतांचा होता? कोण म्हणलं? माझ्या नवऱ्याचा. म्हणजे कोणाच्या नवऱ्याचं जर तुकाराम नाव असेल तर महिला मंडळ म्हणायला बसल्या माझ्या नवऱ्याचं, पण त्यांना इतकं भूषण असतं नवऱ्याचं विचारूच नका. आणि तुकाराम महाराज, नामदेव महाराज, श्री संत ज्ञानोबाराय, निळोबाराय, बहिणाबाई एवढं जरी लक्षात राहिलं ना तरी कीर्तनाचं सार आपल्या हातात आलं. कारण तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, पुण्यवंत भावे पुण्यवंत संतांचे नाव घेतल्याच्या नंतर. मग कीर्तनाला आल्याच्या नंतर बाकी काही नेता नाही आलं तरी चालेल, पण कीर्तनातील अभंग कोणत्या संतांचा होता एवढं जरी आलं तरी कीर्तनाचं सार आपल्या हाताला आलं. एक जण मला म्हणली, ताई मी रोज रोज कीर्तनाला येत नाही. म्हणलं मग कधी येते? ती म्हणली चप्पल जुनी होती तेव्हा येते. म्हणलं चप्पल जुनी होण्याचा आणि कीर्तनाला येण्याचा संबंध काय? ती म्हणली जुनी सोडायची आणि नवीन घेऊन जायचं. एक जण तर कीर्तन 9 वाजता सुरू व्हायचं आणि ती 7लाच येऊन बसायची. म्हणलं आजी इतकी कीर्तनाची तुम्हाला आवड आहे का? आता तुम्ही कीर्तनाला पहा, तुम्ही काही काही गावामध्ये लोक येत नाहीत, महिला मंडळ तर बिलकुल येत नाहीत. कारण का? कारण तो पिरियड म्हणजे कीर्तनाचा पिरियड आणि
त्यांच्या सिरियलचा पिरियड एकच असतो. म्हणून त्या म्हणतात बाई एखाद्या दिवशी जरी एखादा भाग चुकला की लिंक काही लागत, पण तुम्ही लिंक सोडून आल्या, तुमच्या द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत तुम्हाला. नाहीतर इतक्या रंगतात, तुझ्या हात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे, लागीर झालं जी तू तिथे मी, काय काय त्यांच्या सिरियल पहा, इतक्या रंगून जातात त्याच्यात. माझ्या नवऱ्याची बायको पाहताना इतक्या कौतुकाने पाहतात, इतक्या कौतुकाने. खरं खरं सांगा महिला मंडळ, नवऱ्याने जर बायको आणली तर कोण कोण त्या ठिकाणी एवढं कौतुकाने पाहिलं बरं? कोण कोण पाहिलं बरं? बोट करा बरं. आपण आणायची सांगू बघून का कोणी? मग तो मोठ्या डोळा करू बघतील. सिरियल पाहताना इतक्या रंगतात, इतक्या रंगतात, किती किती शिकली तरी कमी रडते, तिच्यापेक्षा ही शिकली जास्त रडते. रोडून रोडून ह्या शिकलीचे डोळे सुचतात. घरी असल्यावर बी तिचं कसं होईल याची चिंता, आणि शेताला गेल्यावर बी कसं होईल शिकलीचं, काय म्हणेल तिचा नवरा, काय म्हणेल तिची सासू, काय म्हणेल तिचा नवरा, आता कसं होईल तिचं पुढं, आता कसं होईल तिचं पुढं. बाई तुझा नवरा उपाशी, त्याची चिंता कर ना तू. कशाला त्या शिकलीची चिंता करती? ती नाटकं करती. पण आपण त्याच्यात रंगून जायचो. रंगायचंय तर कीर्तनामध्ये रंगा, रंगायचंय तर माझ्या पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगा, रंगायचंय तर माझ्या पांडुरंगाच्या नामामध्ये रंगा. निश्चित जीवन बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये. पहा, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे अवघा रंग एक झाला रंगी, रंगला श्रीरंग. निश्चित त्या ठिकाणी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या अन्य संतांचे अभंग इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी हयात असताना सुद्धा लोकांच्या उद्धाराचंच त्या ठिकाणी कार्य केलं. आणि आज सुद्धा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा तुमच्या आमच्या उद्धारार्थ आजही तुम्हाला आम्हाला उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहो मनुष्य देहाला आल्याच्या नंतर जे करायचंय ते करा, जे केल्याने जीवन सार्थकत्व पावेल, जे केल्याने जीवनाला आल्याचं फळ मिळेल, असं काहीतरी कार्य, असं काहीतरी काम करून चालणार नाही की ज्याचा काही उपयोगच नाही. निरर्थक कार्य करण्यामध्ये आपला वेळ वायाला घालू नका. महाराज म्हणले, आम्ही आमच्या जीवनामध्ये निरर्थक केलं नाही, आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्याला फळ आहे असंच कार्य केलं. काय केलं? आम्ही त्या ठिकाणी सदा नाम घोष, हरिकथा Thank you.
करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सतत आम्ही भगवान परमात्म्याच्या नामाचा ध्यास घेतला. बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल. बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद चिंतन नामस्मरण करत राहिलो, भगवंताची भक्ती करत राहिलो. जेवढा वेळ मिळाला तेवढा भगवंताच्या परमार्थिक कार्यामध्ये खर्च केला. त्या भगवान परमात्म्याला म्हणजे आम्ही आमचं जीवन मानलं. पहा तुझी आण वाहीन गा देवराया आणि बहु आवडशी जीवा पासून या जीवीची जीवा प्रेम भावाचिया बाबा तुझ वाचोडी केशवा अनुनावडे बर का. खरं खरं सांगा महिला मंडळ, इकडं लक्ष द्या माझ्याकडं. मी काय बोलते ते कळतंय ना तुम्हाला? ही आपली सुरुवात आहे. अजून 5-7 तास अजिबात घाबरायचं नाही. खरं खरं सांगा, कोणाला स्वतःच्या जीवापेक्षाही आणि स्वतःच्या नवऱ्यापेक्षाही आणि स्वतःच्या लेकरापेक्षाही देव आवडतो? त्यांनी वर बोट करा बरं. ह्या मुख्य आहेत का हो? त्या म्हणताना आम्हाला असं पेचात टाकला. आता देव आवडतो म्हणावं तर तिकडून नवरदेव मोठा डोळा करून बघतोय आणि घरी गेल्यावर घरातच नाही येऊन दिल्यावर काय करावं बाई? मी घेऊन जाईल तुम्हाला. खरं सांगा, आमची कपाशी उपटायची राहिली. सांगा बरं कोण आवडतं? खोटं खोटं का व्हायना पण देव तरी म्हणा वाटतं की यांना किती अवघड आहे पाहणा म्हणावं वाटत. बरं जाऊ दे यांचं. इकडं खरं खरं सांगा तुम्हाला, बाळ्याच्या आईची शपथ, बाळ्याची आई आवडते, बाळ्या आवडतो का देव आवडतो? हा कोण? ते तरी म्हणले देव. बघा आपलं इकडं जीवन म्हणजे बाळ्याची माय बाली आणि 10 बाय 10ची खोली. इथं जरी बसलं तरी आपल्याला तेच आठवतं, त्याच्याशिवाय दुसरं काही आठवत नाही. बऱ्याच तरुण पोरांची स्टेटस असतात, माय वाईफ इज माय लाईफ, बायको हेच माझं जीवन. अरे बाबा, तुझं जीवन घडवण्यासाठी तुझ्या माय बापाला स्वतःच्या जीवनामध्ये किती कष्ट करावं लागलंय विचार तू त्यांना, नाही तर शेजाऱ्यांना किंवा गावातल्या एखाद्या व्यक्तीला जाऊन विचार, किती त्यांनी परम कष्ट केलं, किती जीवनाचं रान केलंय. आणि 2 दिवसात बायको आली की तू स्टेटस टाकतोस माय वाईफ इज माय लाईफ. बऱ्याच पोरांच्या मोबाईलमध्ये ज्यांची लग्न झालीत ना आणि किंवा ज्यांचं त्या ठिकाणी प्रेम प्रकरण सुरू आहे ना, त्यांचं त्या ठिकाणी ज्या मुलीवरती प्रेम आहे तिचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह असतो एकदा बघा त्यांच्या मोबाईलमध्ये जाऊन. माय जान, माय लो, माय पिल्लू. मग डुकराचं का कुत्र्याचं का मांजराचं काय माहिती, कशाचं काय माहिती, काही त्या ठिकाणी टाकतात. पण देवाला आपलं त्या ठिकाणी जीवन म्हणत नाही. विठाला विठाला. संतांनी मात्र आपलं जीवन भगवान परमात्म्याला मानलं आणि सतत तेच कार्य करत राहिले. परम कष्ट परम सायास त्याच्यामध्ये घेतलं.
म्हणून तर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही जेवढा श्रम केला तेवढा फळाशी आला. अवघा शब्द वापरला. अवघा म्हणजे काहीच शिल्लक राहिलं नाही, जेवढं केलं तेवढं फळाला आलं. काय फळ मिळालं महाराज? महाराज म्हटले, भाग्य झाली संत भेटी. भाग्याने संत भेट जीवनामध्ये झाली, हे परमार्थाचं असणारं फळ मला मिळालं. माझ्या पोटामध्ये भगवत भेटीची, संत भेटीची आवड होती आणि खऱ्या अर्थाने ती मी केलेल्या कष्टाने, केलेल्या सायासाने, परिश्रमामुळे पूर्ण झाली. आणि महाराज म्हणले, झालं असं, परमार्थाचं फळ संत भेट माझ्या जीवनामध्ये झाली आणि त्याच्यामुळे लाभाने लाभ द्विगुणित झाला. लाभाने लाभ द्विगुणित झाला. महाराज, पहिला लाभ कुठला? महाराज म्हटले, मनुष्य देहाची प्राप्ती. आणि दुसरा लाभ त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मनुष्य देहाची प्राप्ती होऊन संत संगती, हा दुसरा लाभ. आणि त्याच्यामुळे झालं असं, परमानंदाची प्राप्ती. जीवदशा संपली, शिवदशा प्राप्त झाली. आणि शिवदशा प्राप्त झाल्याच्या नंतर तिथला जो आनंद आहे तो शब्दात सांगता येत नाही. काय बोले बोलावे, सांगू शकत नाही, असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर मांडला. विठाला विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे असं गोविंदाची महती कृपा, संत महंतांचे आशीर्वाद, ब्रह्मलीन ब्रह्मतेज हरिभक्तीपरायण गुरुवरे कैवल्य मूर्ती विष्णू महाराज गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच संपूर्ण गावाच्या सहमतीने श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 13 वर्षापासून होत असणारा हा सुंदर असा अखंड रिणाम सप्ताह, उत्कृष्ट असा हा अखंड रिणाम सप्ताह आहे. गोड असं नियोजन या ठिकाणी या असणाऱ्या सप्ताहाचं आमच्या हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एक फार मोठं नाव आहे असे असणारे आमच्या हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज काळे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत का? गोड असं नियोजन समस्त ग्रामस्थांच्या मंडळीने वतीने या ठिकाणी आमच्या महाराजांनी केलेले. आणि येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळाचे काम, जेनो काम तेनो ठावे आणि दुजा करे तो गोता खावे. ज्याचं काम त्यानेच करावं. आता आमचे पखवाज वादक ज्यावेळेस कीर्तनाला सुरुवात करायची त्यावेळेस लोकांना सांगतात, कणिकाना कणिकाना कणिकाना. एक जण म्हणला, कशाला, तुम्हाला काय चपात्या लाटायच्यात का? मग कणिक कशाला पाहिजे हे कळायला पाहिजे. इथे पाहिजे जातीचे, जातीचं जर असेल तर गोड असं नियोजन केलं जातं पहा. म्हणून सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं आहे. हरिभक्तीपरायण महाराजांची अत्यंत उत्कृष्ट अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलंय आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी संस्काराचं मोठं असणारं केंद्र म्हणजे महाराजांकडे त्या ठिकाणी आहे. आणि पहा ना तुम्ही, ही छोटी छोटी असणारी मुलं उद्याची भावी कीर्तनकार, मृदंगवादक, मोठे गायक, मोठे कथाकार होणार आहेत. आणि पहा ना, किती छोटी छोटी मुलं आहेत पण किती त्या ठिकाणी सुंदर दिसतात. येता का रे माझ्यासोबत? पहा ना, किती छोटी छोटी, पण एवढ्या कमी वयामध्ये स्वतःच्या माय बापापासून दूर राहणं सोपी गोष्ट नाही. पहा, सोपी गोष्ट नाही. एखादं लेकरू आईजवळ हट्ट करतं, आई मला हे खायचंय, आई मला ते खायचंय, आई मला आज शाळेत नाही जायचं, आई मला आज तुझ्या मांडीवर झोपायचंय, असं त्या ठिकाणी हट्ट करतं. या वयाच्या लेकरांना आपल्या घरी जे येत ना या वयाचे, त्यांना नीट शेंबूड सुद्धा पुसता येत नाही. इतकं गोड मृदंग वाजवतात, गोड कीर्तन करतात, गोड टाळ सुद्धा वाजवतात. बघा ना कशी मजा वाटायला लागली त्यांना, कशी हसत आहेत. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आपल्या आई वडिलांपासून दूर राहतात, स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे धुतात, ताट धुतात, लवकर उठतात, थंड पाण्याने आंघोळ करतात आणि ज्ञानोबा तुकोबांचे असणारे अभंग पाठ करण्याचं काम करतात. आणि खऱ्या अर्थाने वाटत असेल आपल्या मुलांनी आपल्याला गाईच्या गोठ्यामध्ये, बैलाच्या गोठ्यामध्ये बांधू नये, तर ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार त्यांच्यावरती देणं अत्यंत काळाची गरज आहे. अत्यंत काळाची गरज. गावामध्ये असा सप्ताह होतो. लोक म्हणतात, कशाला सप्ताह, कशाला सप्ताह? महाराज म्हणले, करा ना हो सप्ताह. म्हणले, तुम्हाला काय, पोलिसाला हप्ता महाराजाला सप्ताह, त्याचीच वाट बघतात. म्हणले तुम्ही नुसते. पण नको बाबा सप्ताह, सोपी गोष्ट नाही, एवढा मोठा खर्च. पण आपण दवाखान्यामध्ये गेलो, वकिलाकडे गेलो तर लागेल तेवढे, मागतील तेवढे पैसे देतो. पण इथं स्वइच्छेने आपल्याला
जेवढं द्यायचंय तेवढं त्या ठिकाणी द्यावं लागतं. आणि पहा ना, ही छोटी छोटी असणारी मुलं, हे छोट्या छोट्या असणाऱ्या मुली, हे छोटी छोटी मुलं जी आहेत ह्या असणाऱ्या छोट्या मुलांना पाहतात, या छोट्या महाराजांना पाहतात. आणि या टेंभे अंतरवालीमधले भरपूर मुलं महाराजांकडे आहेत पहा, भरपूर मुलं. आणि यांचं पाहून अनेकांना सुद्धा इच्छा जाण्याची होऊ शकते. आणि आपला एखादा मुलगा, आपल्या या टेंबे अंतरवालीमधला एखादा मुलगा महाराज झाला आणि महाराज होऊन महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध तो झाला, तर आपल्या टेंबे अंतरवालीचं गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तो करणार. त्या ठिकाणी निश्चित आपलं वैभव त्या ठिकाणी आपल्या गावचं ते महाराष्ट्री असतील. म्हणून आपल्या मुलांना उत्तम संस्कार देणं ही काळाची गरज आहे. नाही तर आजकालची लेकरं इतकी आगाऊ आहेत, इतकी आगाऊ, विचारूच नका. गुरुजींनी विचारलं, बाळा तुला शाळेत यायला उशीर का झाला सांग ना. 10ला शाळा भरली, तू पार 12 वाजले तरी आला नाही, काय झालं सांग ना. तो म्हणला, गुरुजी त्याचं कारण असं आहे, माझ्या मायबापाचे इतके भांडणं लागले, इतके भांडणं लागले. म्हणले, अरे तुझ्या मायबापाचे भांडणं लागले पण तुला यायला उशीर का झाला. तो म्हणला, गुरुजी माझं एक बूट माझ्या बापाच्या हातात होता आणि एक बूट माझ्या आईच्या हातात होता. आणि दोघांच्या मध्ये मी बूट द्या बूट द्या बूट द्या करत होतो. तोपर्यंत वाजले 12. म्हणले, बरं बाळा जाऊ दे, तुला उशीर झाला. मला सांग बरं, समुद्राच्या मध्यभागी नारळाचं जर झाड लावलं तर तू नारळ तोडून कसं आणशील. बाळा म्हणला, गुरुजी सोपं आहे. गुरुजी म्हणले, कसं सांग बरं. तो म्हणला, मी उडत उडत जाईल आणि नारळ तोडून घेऊन येईन. गुरुजी म्हणले, बाळा तुझ्या बापाने तुला उडायला पंख दिलेत का सांग बरं. बाळा इतका आगाऊ होता. बाळा म्हणला, गुरुजी तुमच्या आजोबाने समुद्राच्या मध्यभागी नारळाचं झाड लावलं का. खाऱ्या पाण्यात येईल कसं सांगा ना. इतके लेकर आगाऊ आहेत. विठाला विठाला. किती पैसा आपण त्यांच्याकरता कमवून ठेवतोय. मुलगा जर दारू पिणारा निघाला, मुलगा जर व्यसनाधीन निघाला तर करोडीची संपत्ती त्याला उडवून टाकायला आणि रोडपती व्हायला त्याला वेळ लागणार नाही. मुलाला थोडी संपत्ती कमी आहे पण उत्तम ज्ञानोबा तुकोबाचे संस्कार त्यांच्यावरती आहेत, तर स्वकर्तृत्वाने तो जीवनामध्ये भरपूर संपत्ती कमवू शकतो, स्वतः सुखी समाधानी राहू शकतो आणि तुम्हाला सुद्धा सुखी समाधानी आनंदाने त्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणून आज पैशाने कार विकत घेता येऊ शकते पण पैशाने संस्कार विकत घेता येत नाहीत. नुसते पैसे असल्याने माणूस त्या ठिकाणी खरा सुसंस्कारित होत नाही. त्याच्यासाठी येते वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वाटत असेल पोरांनी नीट वागावं तर घरातल्या मायबापांना नीट वागावं लागेल. वाटत असेल विद्यार्थ्यांनी नीट जीवन जगावं तर शाळेतल्या शिक्षकांना नीट वागावं लागेल. वाटत असेल समाजाने नीट जीवन जगावं तर साधू संतांना नीट जीवन जगावं लागतं. कारण अशी असणारी त्या ठिकाणी ही नियमावली आहे. उत्तम असे संस्कार देण्याचं काम आमचे महाराज करतात. गुढ अशी गायनाची साथ देण्याकरता आमच्या हरिभक्तीपरायण शरद महाराज काळे जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आमचे हरिभक्तीपरायण दीपक महाराज हरिभक्तीपरायण कांगडे महाराज सर्व या ठिकाणी उपस्थित असणारी गायक मंडळी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. उत्कृष्ट मृदंगाची साथ देण्याकरिता आमच्या हरिभक्तीपरायण स्वतः पांडुरंग महाराज या ठिकाणी जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आमच्या हरिभक्तीपरायण विशाल महाराज जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी गोड मृदंग वाजवतात. कुठं कुठं कीर्तनाला गेलं तर द्याखाना खपाना द्याखाना खपाना येतो का तुम्हाला. येत नाही वाटते त्यांना, बरं झालं येत नाही. द्याखाना खपाना एवढाच बोल वाजवतात. नाही तो काही काही भुंबुम परांडा एवढाच बोल वाजवल्याशिवाय राहत नाहीत. चांगलं नियोजन भेटायला फार त्या ठिकाणी भाग्य लागतं. गोड असं त्या ठिकाणी सर्व नियोजन आहे. आपले चोपदार बाबा पहा, पाय दुखतोय तरी सुद्धा किती आवड आणि एकदा का छंद लागला की तो माणसाचा मरेपर्यंत सुटत नाही. पहा, अहो दारूचा सुटत नाही, तंबाखूचा सुटत नाही. वारीला गेल्या एक जणाला म्हणलं, अहो तुम्ही 15 दिवस झाले वारीत आलात, सगळ्याचा त्याग केला, बायको पोराचा, घराचा, बैलाचा, म्हशीचा, कुत्र्याचा, आता तुम्ही एकच त्याग करा, फक्त तंबाखू चुन्याचा. तो म्हणला, ताई मला बायको सोडायची सांगा पण मी तंबाखू सोडू शकत नाही. छोट्या छोट्या असणाऱ्या गोष्टीचं नाद आपण सोडू शकत नाही. पहा ना तुम्ही, आजकाल तरुण मुलांचं व्यसन हे फॅशन झालं. इतके दारू पितात, सकाळी जातात घरून आणि संध्याकाळी आणावं लागतात 4-5 जणांनी धरून. असे लिजिम खेळत येतात की विचारूच नका. मग ह्या व्यसनांचा इतका छंद लागत असेल तर माझ्या भगवान परमात्म्याच्या भक्तीचा का छंद लागू नये. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लाहो लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा.
गोष्टीचा लागला पाहिजे. अत्यंत गोड असं सगळ्यांचं नियोजन आहे. तुम्ही सर्व श्रोते मायबाप आहात, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपल्या या ठिकाणी कीर्तनाचं प्रेक्षेपण करण्यासाठी, शूटिंग करण्यासाठी आमच्या या ठिकाणी व्हायरल कीर्तनकार या यूट्यूब चॅनलचे आमचे काळे दादा आलेले. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आज सगळे काळे आहेत, वाजवणारे काळे, शूटिंगवाले काळे आणि कीर्तनकार सुद्धा काळे, फक्त ऐकणारे गोरे, गाणारे सुद्धा शरद भाऊ काळे, सगळे काळ्यांचेच आहेत पहा. आज उत्कृष्ट असं गोड नियोजन आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण कीर्तनाकडे वळतोय पहा. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराय आदी संत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके संत झाले मायबापांनो, इतके संत झाले की अख्ख्या भारत देशामध्ये एवढे संत झाले नाही. महाराष्ट्रीयन माणसाची छाती फुगून यावी, फुलून यावी, अभिमान वाटावा, असं त्या ठिकाणी हे वाक्य आहे की महाराष्ट्रामध्ये इतके संत झाले, इतके संत झाले. दास जन्म घेते, पवित्र ते कुळ, पावन तो देश. इतके संत झाले, इतके संत झाले आणि त्या संतांनी आम्हाला तुमचा आमचा उद्धार व्हावा याच्याकरता अनेक पद्धतीने अनेक वेळेस मार्गदर्शन केलं. पहा तुम्ही या जगाचा विचार करू नका, कारण जगाला आपल्या हिताचं ज्ञान सुद्धा नाही आणि आपल्या हिताचा कळबळा सुद्धा नाही. या जगाकडे पाहू नका. मग म्हणले वेदाकडे सुद्धा पाहू नका. का? कारण वेदाकडे आपल्या हिताचं ज्ञान आहे मायबापांनो, पण आपलं हित व्हावं असा कळबळा वेदाकडे सुद्धा नाही. मग म्हणले मायबापाला आपलं हित व्हावं याचा कळबळा आहे, पण मायबापाला आपलं हित कशात आहे याचं ज्ञान नाही. आणि या तिघांचेही पुढचे संत आहेत. आपलं हित कशात आहे याचं ज्ञान सुद्धा आहे आणि आपलं हित व्हावं याचा कळबळा सुद्धा आहे. येतो हिताचा कळबळा, पडती हाता म्हणून या काळा. ज्ञान आहे त्यांना आपलं कशाने कल्याण होईल सांगितलं. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध, याच्यात तुमचं कल्याण आहे. तुम्ही हे करा, हे करा. बाबांनो, करे टाळी बोला मुखी, नाम लागून या पाया विनवितो तुम्हाला. पण लोकांनी ऐकलं नाही. महाराज म्हणले, अरे बाबांनो, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. आता तरी तुम्ही भजन करा, आता तरी भजन करा. पण तरी लोक ऐकायला तयार आहेत का? तुम्ही झोपल्या का? ऐकलं का तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचं? ऐकलं का?